नाही, तसं या निवडणुकीत हेही दिसतं की तुमचे भाऊ जे आहेत, म्हणजे तुमचं कुटुंब एकटं पडलंय आणि इतर सगळे जे पवारांच्या बाजूने प्रचार करतात, त्यावरही तुमचं स्टेटमेंट आलं होतं की घराघरा फिरतात. अहो, मी मगाशी काय कुमार साहेब तुम्हाला सांगितलं उमेशजी, की आमच्या इथं 62 साली अख्खं कुटुंब एका बाजूला होतं आणि एकटे पवार साहेब एका बाजूला होते काँग्रेसकडं, बाकी सगळे शेतकरी कामगार पक्षाकडे होते. आमच्या कुटुंबाला हे नवं नाहीये, हे वेगळं विशेष नाही. आणि तुम्ही ते म्हणता एकटं पडलं. अनेक लोक आज राजकारणात ज्यांचा संबंध नाही ते बाजूलाच ते म्हणतात आम्हाला दोघंही सारखे. आमच्या अनेक बहिणी म्हणतात आम्हाला दोघंही हे सारखे. आमची फॅमिली फार मोठी आहे आणि त्याच्यातनं आमच्या काहींनी त्याच्यातल्या मला सांगितलं तुम्ही त्याच्यामध्ये उमेदवार जर बदलला असता तर आम्ही संपूर्ण कुटुंबानी आम्ही तुमचंच काम केलं असतं. त्याच्यातनं काय त्यांच्या मनात आहे मला माहित नाही. त्याच्यातनं त्याच्या खोलात मी जास्त जात बसलो नाही. ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, कुणी कोणाचा प्रचार करावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. तुम्ही बोलले ना की मी जर बोलायला लागलो तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाही, म्हणजे असं काय मी मगाशी काय आपल्याला सांगितलं उमेश कुमार, मला जे मनात येतं ते मी बोलतो. मी तेवढं बोललेलो आहे, मी नाही म्हणतच नाही, परंतु मी तोंड उघडलेलं नाही. कारण तोंड उघडून मला हे सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नाही. राजकारण होईल 4 दिवसाचं, त्याच्यामुळं उद्याच्याला 7 तारीख आली की आम्ही पुढच्या वेगवेगळ्या प्रचारात आम्ही आज पण आहे, उद्या पण आहे, परवा पण आहे. एक 2019ला दादा जेव्हा तुम्ही गेले होते भाजप बरोबर आणि शपथविधी घेतला होता त्यावेळेस एक सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं होतं की पार्टी अँड फॅमिली स्प्लिट. मग ते आता झाले काय पार्टी अँड फॅमिली स्प्लिट? म्हणजे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, राजकारण आणि कौटुंब. ज्यांनी कुणी ट्विट केलं त्यांना विचार ना, मला कशाला विचारता. मी बाकीच्यांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये, मी माझ्या स्टेटमेंटवर उत्तर द्यायला बांधील आहे. बाकीच्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलावं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून तो त्यांचा अधिकार आहे. नाही, मी हे विचारतो की पार्टी अँड फॅमिली स्प्लिट म्हणजे आता पार्टी अँड फॅमिली स्प्लिट झाली आहे का? म्हणजे कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. मी तुम्हाला तसं म्हणलंय का? नाही. ज्यांनी म्हणलंय त्यांना विचारा. नाही, बऱ्याचशा लोकांची ही चर्चा असते की ही खरी लढाई पवारांच्या घरातली ती आहे राष्ट्रवादीच्या वर्चस्वाची, की राष्ट्रवादीचं सूत्र हे कोणाकडे राहतील, सुप्रिया सुळेंकडे की अजितदादांकडे? 4-5 वर्षातच महाराष्ट्राला जनतेला कळेल. 4-5 वर्षात एवढे पण की कोणाकडे सूत्र राहतील त्याच्यामध्ये विशेष काय. आणि कुणी पण, मी तर नेहमी सांगतो भाषणात, ताम्रपट घेऊन जन्माला कुणी आलेलं नाहीये. जनता ज्यांच्या पाठीमागे असतील त्याला संधी मिळेल. उलट काही जण सांगायचे की ठराविक काळ झाल्यानंतर प्रत्येकाने थांबलं पाहिजे, पण तो ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. म्हणजे तू रिटायर व्हा, जे तुम्ही एक स्टेटमेंट बोलता की कुठे थांबलं पाहिजे. एक मिनिट, ज्याचं वेगवेगळ्या, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये कधीतरी थांबता ना, खेळाडूच्या क्षेत्रामध्ये कधीतरी थांबतात ना, तसंच सगळीकडे असतं. डॉक्टरी करणारे ते ठराविक काळामध्ये थांबतात डॉक्टरी करायचे, वकील लोक थांबतात वकिली करायचे, CA लोक थांबतात CA त्यांची प्रॅक्टिस करायचं. असं प्रत्येकाचं असतं. कुणी कुठं थांबावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही कोणावर ते बोलू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठली भूमिका पण मांडू शकत नाही. माझं मत ते. कोणी कुठे थांबावा हा त्याचा मुद्दा आहे, तुमचं बरोबर आहे, पण तो एक दुसरा मुद्दा आहे कोणी कुठे थांबावं. पण ही धुरा कोणाकडे असावी हा एक दुसरा मुद्दा आहे ना, ती तुमच्याकडे असावी की त्यांच्याकडे असावी? नाही, हा ती हे का आपण कोणी काही ठरवलं तर उद्याच्याला आपल्या इथं अनेक उदाहरणं देशात आणि महाराष्ट्रामध्ये आहे की त्या संदर्भामध्ये एखादा पक्ष काढल्यानंतर त्या पक्षाच्या संदर्भातली भूमिका पुढं कुणी काय घ्यावी ते पक्षाचे कार्यकारिणीचे सदस्य, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे आमदार, पक्षाचे खासदार सगळे मिळून घेत असतात.